आणि मकरंद कुडाळकर साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। मकरंद कुडाळकर साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी खुबानी ज्वेलर्सचे सन्माननीय रेक्केजी खुबानी साहेब यांना विनंती करतो, आपण मकरंद कुडाळकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं, त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करावं। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं स्वागत करूया। कोपरगाव तालुका क्रीडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मकरंदजी कुडाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। कोराळकर सर सर्वांनाच माहीत आहे, आपल्याला KTPL 2025 मध्ये काहीतरी आपल्याला 2 शब्द सांग। मागच्या वर्षापासून या ठिकाणी या मॅचेस मिस्ट्री इव्हेंटच्या अंदर होत आहेत। मागच्या मॅचेसला मला काही येता नाही आलं, पण यावर्षी पहिल्यांदाच हा जो अनुभव आहे, एका वेगळ्या फील्डमध्ये आपण वेगळ्या ठिकाणी आपण बसलो काय असं वाटत होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं इव्हेंट आहे। या क्रिकेटचा योग्य पद्धतीने वापर कसा करून घेतला पाहिजे हे आपल्याला मिस्ट्री इव्हेंटच्या माध्यमातून 6 जणांनी पूर्ण वातावरणात बसून टाकलेलं आहे। एक वेगळ्या पद्धतीने क्रिकेट कसं खेळलं जाईल हा एक फार मोठा आपल्याकडे हा या ठिकाणी दिलेला एक अनुभव आहे। याचा निश्चितच फायदा आपल्या येणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही कोणी असतील ते घेतील आणि त्यांच्या शहरामध्ये देखील अशाच प्रकारचं क्रिकेट त्या ठिकाणी स्पर्धा भरवतील। याच्यामध्ये खेळाडूची जी पूर्ण ताकद आहे त्या ताकदीचा खूप मोठा वापर होतो, कारण 6 मारणं हे एवढं सोपं नाहीये, ते आपल्याला या ठिकाणी ग्राउंडवर पाहायला मिळतं। ताकदीच्या आणि स्किलच्या आधारावर एक सुद्धा बॉल इथं मिळत जात नाही, म्हणजे रन मिळत नाही असा एकही बॉल नाही, पण त्याच्यात सुद्धा एखादा बॉल त्या कौशल्याने गोलंदाज टाकतो। अशा प्रकारचा एक वेगळा अनुभव आहे आणि या 6 जणांनी कोपरगाव शहरामध्ये नवीन अशा पद्धतीने केलं, त्यांचं मी कौतुक करतो। तसं हे सर्व माझ्या मित्रांचीच मुलं आहेत, म्हणजे पप्पू शेख मंडळा, मनोज शेख अग्रवाल, त्याप्रमाणे तुपशे आणि इतर अजून जे 3 असतील त्या सर्वांचं मी कौतुक करतो आणि असे इव्हेंट दरवर्षी भरावे, त्याला माझ्या कायमस्वरूपी कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा।